रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली. आधी घातला भात शिजायला आरावरती. भात घातला पहिल्यांदा की पटपट स्वयंपाक मग उरकतो. इकडे छान शेंगदाणे भाजून घेतले. वांगी आणलेली आहेत बाजूच्या रानातली. वांग्याला चव खूप छान आहे. बघा वेगळेच आहेत जरा कलर, जांभळा पण नाही हिरवा पण नाही, थोडं मिक्स कलर आहे. मग आणि इकडे भाकरी करून घेतलेल्या आहेत मकाच्या छान अशा. आधी म्हटलं भाकरी कराव्या आणि मग भाजी बनवावी. लिंबू चिरून ठेवले. भेळ केलेली होती गणेशनी, त्याने अर्ध लिंबू चिरून हे केले, वापरले भेळीसाठी. आत्यांचं काय रोजचंच काम शेंगा फोडायचं. मामा तिकडे आराम करतायत. भरपूर शेंगा फोडून ठेवल्या की मग रोज रोज फोडाव्या लागत नाहीत. मग भाकरी बघा कशा द्या वाटतायत चुलीवरच्या. आता वांगी चिरून घेते आणि थोडंसं मीठ टाकून धुवून घेते, म्हणजे काळं पाणी पूर्ण निघून जातं. मी वांग्याच्या अशा फोडी बनवल्यात, कारण वांगं थोडंसं असं सरभरीत बनवायचं आहे, जास्त पातळ पण नाही. लसूण घातला, जिरी मोहरी, जाळ लागला म्हणून खाली हे करून ठेवले. आत्याने घेतले छान शेंगदाणे. आत्याने कढईत कुटत बसल्यात, खलबत्ता नाही आहे म्हणून. मिक्सरवरचं आवडत नाही आम्हाला, चवच लागत नाही. हे बघा भाजी घातली फोडणीला, थोडासा कांदाही घातला आणि मग काय शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून अशी थोडीशी भाजी, सरभरीत वांग्याची भाजी बनवली. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे ठेवलेले दूध गरम करायला. तर या सगळ्यांनी जेवायला भेटूया छान अशा एका व्हिडिओमध्ये.